ठरवलेला सादात तर दळीदार कित्या बादात अशी कोकणातली मालवणी म्हण आहे. आता असं कित्या म्हणतंय त्या पुढे तुमका कळतलाच, पण त्याच्या आधी ना गोलू सकाळी उठलो आणि म्हणायला लागलो, आई चल फिरा नेऊया. ह्या रखरखत्या हिमरात उभं राहून तो JCB बघी होतो आणि सकाळी फिरायची ही त्याची रोजची सवय झालेली आहे. 1-1.5 तासानंतर कसो तरी त्याका थार आणून मी घराकडे आणले आणि 12:30च्या दरम्यान मी चहा नाश्तो केले. आणि आमचो गोलू 1 मिनिट पण शांत बसाक शकत नाही, कायच नाही तर वॉशिंग मशीनवर तरी जाऊन बसलो. आणि दीदी बघा ग्रिलांका कलर करी होता. शेवटी कोकणातला चेडू खयच्याच कामाक पाठी सरणार नाही, बरोबर ना. गोलू जरा शांत बसान खेळा होतो तर म्हटलं चला शंकरपाळी करून घेऊया. त्याच्यासाठी मी 1 वाटी पाणी घेतलंय, त्याच वाटीने साखर घेतलंय. साखर पाण्यात विरघळून थंड होक बाजूक ठेवलंय आणि तूप कडकडीत गरम करून मैद्यात वतलंय. मैद्यात तूप व्यवस्थित चोळून घेतलंय. मूठ वळून बघितलंय तर मऊन बरोबर होता. तर आज माका सुट्टी होती तर माझा असा ठरलेला शंकरपाळी आणि चिवडो एका दिवसात करून टाकायचो. पण कसला काय, गोलू बरोबर खेळण्यातच माका 2 वाजले. त्याका झोपवून मगे मी शंकरपाळी करूक सुरुवात केले. म्हणूनच मी म्हटलंय ठरवलेला सादात तर दळीदार कित्या बादात. काय नाही, एक आई असल्यावर ह्या सगळा होतच रवतला. साखरेचा पाणी थंड झाल्यावर मैद्यात मिक्स करून सॉफ्ट असो गोळो मळून घेतलंय आणि झाकून बाजूक ठेवून दिलंय. भांडी बेसिंगात होती ती घासून घेतलंय. त्याच्यानंतर शंकरपाळी लाटून कापून तळतच होतंय तर बघा इतको जोरात वारा आणि हवा चालू झाली की असं वाटत होता सगळे बिल्डिंगी आता उडानच जातले. असो शंकरपाळी सगळे तळून घेतलंय आणि देवाकडे ठेवलंय. आणि फायनली 5:30-6च्या दरम्यान माझी शंकरपाळी करून मी मोकळा झालंय. चला तर मग आजच्यापुरती इतकेच गजाली. आजचं ब्लॉग कसं वाटलो कमेंट करून नक्की सांगा.